नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. तर बघू शकता आज असलं वारं सुटले, वारं सुटून अशी सगळी आणि चुलीला जाळ पण लागा नाही. कसल्या चुलीला जाळ एवढं तूप गेलं काय सांगता. एवढा आजच्या दिवस व्हिडिओ टाकला नाही. तुम्हाला वाटलं असेल की ती मुंडे साहेब आलेत म्हणून. तर आमचा एकही दिवस प्लॅन बंद नाही, कारण आमच्याकडे कसली भेसळ नाही. त्याच्यामुळं काय 8 दिवस काय झाले, तुपाचे जेवढं ऑर्डर एक जणांनी औरंगाबाद वरनं जवळजवळ 300 किलो तुपाची ऑर्डर टाकली होती. त्याच्यामुळे 8 दिवस काय झाले, तेवढं टाकता नको झालं. आणि चुलीव काढवायचं म्हणल्यावर जरा वेळ लागतो आणि वेळ लागला की क्वालिटीला महत्व आहे. क्वालिटी एक नंबर आहे आपल्या तुपाची, तर सगळ्याला माहितीच आहे. तर बघू शकता असं एकदम वारं सुटले आणि असं नारळाची झाड बघा. आणि असं मी काय करते, असं सगळं पटांगणात तूप कडवत असते. आतमध्ये काय होते, एकदम प्लॅन मध्ये दूर होतोय सगळा. आणि गॅसवर काय झाले, आणि मुळात गॅसच मिळाला नाही आपल्याला, त्यामुळं तूप कडवायलाच हे नाही. गॅस आहे एक टाकी, पण ती काय झाले टाकी एका टाकीवर काय होत नाही. आणि आता काय करते, पेढा पण मी ना त्याच्यावर बनवते, कशावरती आपल्या चुलीवरती. एक नंबर पेढा पण होतोय आणि एक नंबर तूप पण होते आपलं. आणि एकदम छान असं रवाळ पण तूप आहे. ज्यांनी घेतलंय त्यांना तर सगळ्याला माहितीच आहे, एक नंबर आहे. तर एकदा घेऊन बघा कसं वाटतंय काय ते. आणि मेन गोष्ट सगळ्यांना एक गोष्ट सांगायची मी विसरून जाते, सगळेजण माझा व्हिडिओ बघतात, सगळ्यांनी लाईक करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही. का म्हणून करत नाही मला माहिती नाही, पण एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला काय अडचण आहे तुम्हाला, असं मला वाटतं. कारण मी तर काय उद्देशाने, म्हणजे आपल्याकडे कसं घट्ट काय उद्देशाने म्हणलं तर मला असं काय पेमेंटची आशा नाही किंवा काय नाही. मी एवढं युट्यूबवर इतकं व्हिडिओ टाकते, पण मला कधी असं वाटलं नाही की मला एवढं पेमेंट मिळावं, असं मला कधीच नाही वाटलं. पण तरी पण मला वाटतं की आपलं सबस्क्राईब वाढावं, म्हणून एक सबस्क्राईब तुम्ही सगळ्यांनी एक सबस्क्राईब करा, एवढीच इच्छा माझी, दुसरं काय नाही. आणि एकदा सगळ्यांनी तूप आपलं घेऊन बघा कसं वाटतं काय ते. बॉयलर आहे, त्या बॉयलर मध्ये आता जाळ चालतं बघा, दिसतं मस्त असं जाळ चाललंय. तर आपलं तूप कडते, तिकडे मी तूप असं कडवते बघू शकते. जे काय ते ब्लाऊज पीस आहे, ते केंड आहे, ते सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. तुम्ही म्हणतात की असं पटांगणात वाऱ्यात धूळ जाते का, तर धूळ जात नाही. ते आम्ही जवळजवळ 3 ते 4 वेळा आता भरताना एकदा आणखी ब्लाऊज पीसने गाळायचं. आणि सगळी काय प्रोसेस आहे एवढंच की मी तुम्हाला लोण्यापासून दाखवत नाही. आता राडा होतो आणि तुम्ही बघितल्यावर तुम्ही घेणार नाही. हात हे सगळे भरलेले असतात, ब्लाऊज हे घालतो आम्ही, पण तरी पण नाही दाखवत. तरी पण दाखवीन मी, थोडा व्हिडिओ काढून दाखवीन कुणाला बघायचं असेल तर ही माईक लावलाय का, तर सगळ्याला आवाज येत नाही वाऱ्यामुळं, आणि माईक घेतलेला आहे त्यामुळं बघू शकता कसं वाटतंय. एकदम छान असं तूप आपलं आहे आणि खावा पण मिळतोय, पनीर पण मिळतं. सगळं जे काय आहे ते दुधाचं प्रोडक्ट आम्ही सगळं अजून पण देतोय. म्हणजे अशी बंदी नाही की असं भेसळ काही नाही आपल्याकडं. तर एकदम छान असं तूप आहे आपल्याकडं. एक 8 दिवस झालं माझ्या व्हिडिओ मध्ये गॅप पडला, 8 पण नाही, एक 5 ते 6 दिवस. काय झालं, एवढ्या ऑर्डरी पडल्या तुपाच्या, जवळजवळ 10 सगळ्यांच्या ऑर्डरी पडल्या आणि बाहेरच्या बी ऑर्डरी आल्या. आता मला 15 किलो माझ्या बहिणीला पण द्यायचे श्रीमंताला, तर आता ती स्वतःच घेऊन जाणार आहे इथून. तर एवढे लाकडं घालावं लागतं बघा, इतकी मोठी असं आपलं काम चाललेलं असतं रेग्युलर. आणि आता ठीक आहे, त्या आतलं बघा की कसे त्यातून आतलं, हा इथं एक गोळ आहे त्याला. अरे भाऊ काय म्हणते तिचं ना, गावा काम आलंय तुम्हाला.
ते अजून गाळाच्या प्रोसेस मध्ये आलेलं नाही, तर असं लाल झालं ना, असं लाल झाल्यावर मग बघू शकता. नाही दाखवत या, सगळ्याला माहिती तुम्ही, आमच्या वहिनीला असते ती. असं लाल अजून झालं नाही पांढऱ्याचे, पण दूर पण लागते या. आणि चालूच आहे सगळं. हा आहो काय नाही दाखवत. आता बांधा खेळणारा तुम्ही कापड, सगळ्याला माहिती होणार. तर बाबा धुण्याने डोळे लाल लाल झाल्यात माझं. तर एकंदरीत असं आपलं वातावरण आहे. आणि शेवटची इच्छा माझी की तुम्ही सगळ्यांनी एकदा मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. माझ्याकडनं काय चुकत असलं तर ते पण सांगा. एकदम असं कुणी म्हणतं की कशी कमेंट करायची, काय चुकलं तरी मला तुम्ही सांगा की माझं काही की आपलं चुकतंय, तुम्ही ह्यात बदल करू शकता. आम्ही ती बदल करू, 100% करू. आणि ज्यांनी ज्यांनी तूप घेतले त्यांना तर माहिती दे. आणि ही जीवन आवश्यक गोष्ट आहे आपल्या जीवनात आणि आपल्या खाद्यपदार्थात, म्हणजे खाण्यापिण्यात ही गोष्ट आपल्या सगळ्याला लागतेच. भर महिन्यातून नाही, एकदा 2 महिन्यातून एकदा आपल्याला घ्यावंच लागतंय. माझ्या जवळजवळ युट्यूब फॅमिलीची एवढी कस्टमर आहेत, जवळजवळ 50 कस्टमर आहेत. एकदम छान, आणि त्यांचा इतका छान रिस्पॉन्स आहे, मस्त असं वाटतं त्यांना घेतल्यावरती. आणि एकदम मस्त तूप आहे आपलं. एकदा घेऊन बघा सगळ्यांनी, कसं वाटतंय काय ते बघा. आज मला आता ही काढवायचे आणि अजून ही काढवायचे, दोन्ही पण. आता ही कडक आले, थोडं थोडं कळलं की काढून घेते आणि हे दुसरं टाकते. काय होतंय, वारं सुटल्यामुळे काय होतं, थोडासा वेळ लागतोय, पण जाऊ द्या. काही टेस्ट साठी मला थोडा वेळ लागला तरी चालतंय. पण तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला कधीही विसरू नका. एक लाईक करा सगळ्यांनी. मी इतके दिवस व्हिडिओ टाकते, मी तुम्हाला कधी असं म्हणले का मला सबस्क्राईब करा? कारण मला असं वाटलं की कोणी माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, का करत नाही मला माहित नाही. पण ह्या वेळेस मी आवर्जून सांगते की तुम्ही नक्की